हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत डाळ तडका घरच्या घरी। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे। त्याच्यात थोडासा पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा मिरची पावडर टाकलेली। ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून फक्त कुकरला शिजवून घ्यायची। मग ह्याची पुढची प्रोसिजर पण दाखवते। हे पहा, आपण डाळ तडक्यासाठीची डाळ शिजवलेली आहे। ती मस्त 3-4 शिट्ट्या काढून मऊ झालेली आहे, कुकरमधून काढून घेतलेली आहे। आता आपण डाळ तडक्याला तडका देऊया। तर तडक्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 1 कांदा, फोडणीला जिरी, बारीक केलेला अद्रक, 2 हिरवी मिरची, 4 पाकळ्या लसूण बारीक चिरलेला, 1 टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये पाहिजे आहे इथे धना पावडर 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा मिरची पावडर, ही जी आहे ही जिरा पावडर आहे, हा गरम मसाला आणि ही कस्तुरी मेथी आहे जी मी थोडीशी अशी हाताने चुरगळलेली आहे। तर ही कस्तुरी मेथी आणि गरम मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे, कोथिंबीर आणि नंतर डबल जो तडका देणार आहोत त्याच्यासाठी लाल मिरच्या 3, थोडंसं बारीक केलेलं लसूण, हिंग आणि मिरची पावडर। ही मिरची पावडर तुम्ही काश्मीरी घेऊ शकता म्हणजे तिखट होणार नाही। तर चला आपण फोडणी देऊया। चला तर आपण पहिले फोडणी देऊया डाळ तडक्याला। त्यासाठी आपण इथे गॅस ऑन करूया। गॅस ऑन केलेला आहे आणि 2 चमचे तेल टाकूया पातेल्यामध्ये। हे पहा 2 चमचे। हे पातेल्यामध्ये जे तुम्हाला काळ काळ दिसते ते थोडंसं मी कस्तुरी मेथी थोडीशी गरम केली होती, कारण ती थोडीशी मऊ पडली होती, त्यामुळे ते पातेल्यात तसं दिसते तुम्हाला। डाळ तडक्यासाठी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला फोडणीला फक्त जिरी टाकायची आहे, मोहरी नाही। मोहरीने पूर्ण डाळीची चव वेगळी होते आणि वरणासारखी लागते। त्यामुळे डाळ तडका किंवा डाळ फ्राय काहीही बनवताना नेहमी जिरी टाकायची फोडणीला, मोहरी टाकायची नाही। ही टिप तुम्हाला कोणीही सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकूया। हे पहा, हे जिरे टाकले आपण। जिरं छान असं फुललं तेलामध्ये की मग आपण बाकीचे साहित्य टाकणार आहोत त्याच्यात। जिरे टाकले, छान फुलले। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चिरलेला कांदा। कांदा आपल्याला पहिला टाकायचा आहे। लसूण आणि जर अद्रक आपण टाकलं तर ते करपून जातं, त्यामुळे नेहमी पहिला कांदा टाका, थोडासा तो फ्राय करा, लालसर करायचा आहे आपल्याला, ब्राऊन असा, आणि मगच त्याच्यात तुम्ही लसूण, हिरवी मिरची, अद्रक टाका। आपल्याला कांदा छान ब्राऊन थोडासा करायचा आहे, छान परतून घ्या। हे पहा, छान आता कांदा आपला छान असा लालसर परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं हे टाकत आहोत। आता हे छान परतून घ्यायचे आपल्याला आणि नेहमी लक्षात ठेवा कांदा छान परतला की मगच आपल्याला टोमॅटो वगैरे टाकायचं आहे। बघा, मिरची आणि लसूण छान परतले गेले आहेत। तर आपण ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकत आहोत बारीक चिरलेला। टोमॅटो छान मऊ शिजवून घ्या। हे पहा, छान असा मऊ झालेला आहे टोमॅटो। आता आपण ह्याच्यात मसाले टाकणार आहोत। तर ह्याच्यात आपल्याला धना पावडर, मिरची पावडर आणि जिरा पावडर टाकायची आहे। गरम मसाला आणि कस्तुरी मेथी डाळ टाकल्यानंतर वरून टाकणार आहोत आपण। तर इथे मी टाकते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। आता हे छान परतून घ्या।
मसाला परतत असताना गॅस बारीक करा, नाहीतर मसाला करपेल. आता हे पहा, आपण डाळ टाकत आहोत. थोडंसं पाणी टाकून हा डबा इसळून घेत आहोत. चवीनुसार मीठ टाका. हे पहा, मीठ टाकलेलं आहे आपण. ही डाळ छान उकळू द्या आणि उकळल्यानंतर मग आपण ह्याच्यात दुसरा तडका टाकणार आहोत. हे पहा, आपल्या डाळ तडक्याची डाळ छान उकळलेली आहे, हिला उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा गरम मसाला आणि कस्तुरी मेथी टाकत आहोत. हे छान मिक्स करून घ्या. हे पहा, आपली डाळ तयार आहे. आता आपल्याला ह्याला वरून तडका द्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी आणखीन एक टिप सांगते की ही जी डाळ तडक्याची किंवा डाळ फ्राय, तुम्ही कुठलीही प्रकारची डाळ बनवा, हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका किंवा डाळ फ्राय, ती डाळ अजिबात पातळ नसते, अशी घट्ट असते एकदम, म्हणून त्याची चव फार वेगळी आणि छान लागते. जर तुम्ही घरी वरणासारखी जर पातळ केली तर ती चव येणार नाही. त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा की डाळ आपल्याला घट्टच ठेवायची आहे. आता आपण वरून तडका देऊया. हे पहा, आपण छोटीशी पळी ठेवली आहे फोडणीची. त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चम्मच तेल, बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे सगळ्यात पहिले आपल्याला. हा तडका आपण डाळीला वरून देणार आहोत. लसूण छान असा परतू द्यात. लसूण छान ब्राऊन झाला. ब्राऊन करा छानपैकी, मस्त असा. हे पहा, हे झालेलं आहे. आता हे तडक्यामध्ये मिरची टाकूया. गॅस बंद करून घ्या, नाहीतर तुमची मिरची पावडर करपेल. लाल मिरची, छानपैकी लाल मिरची टाका आणि ह्या हिंग आणि मिरची पावडर. आपला डाळ तडक्याचा तडका तयार आहे. आता मी तुम्हाला हा तडका देऊन दाखवते. त्यासाठी आपण हे पातेलं डाळीचं परत ठेवत आहोत गॅसवर. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि हा तडका वरून टाकूया. बघा, हे पहा, आपली डाळ तडका मस्तपैकी तयार आहे. मी तुम्हाला दाखवते ती कशी दिसते ती. ही पहा, आपली डाळ तडका कशी छान दिसते, घट्ट आणि छान अशी दिसते, वाफळलेली. गरम गरम भातासोबत एन्जॉय करा. आता मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते. ही पहा, आपली डाळ तडका मस्तपैकी रेडी आहे. ही मी एका बाउलमध्ये सर्व केलेली आहे, मोठ्या भांड्यामध्ये. ह्याच्यावरती कोथिंबीर आणि थोडासा तडका साईडला ठेवायचा, नंतर वरून टाकायला छान दिसतो. तर ही आपली डाळ तडका रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.